घरातील कामाला सुरुवात करण्याआधी 10-15 मिनिट छान असं निवांत बसून चहा घेते. त्यामुळे ना काम करण्याची एनर्जी मिळते आणि फ्रेशनेससुद्धा जाणवतो. त्याचबरोबर चहा पिल्यानं की एखाद दीड तास तरी भूकसुद्धा लागत नाही आणि काम करण्यात मनसुद्धा लागतं. सकाळी सकाळी थंड असं वातावरण होतं. म्हटलं चला छान असा चहा घेऊया. निवांत बाल्कनीत आले आणि निवांत असा वेळ घालवत चहा पीत माझी एन्जॉय करत होते चहा. त्यानंतर ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फक्त 1 तासात पूर्ण घर कसं स्वच्छ करायचं. त्याचबरोबर आपली घरातील कामे, जी काही आपली रुटीनची कामे असतात ती कशी मॅनेज करायची किंवा मी कशी मॅनेज करते हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे काही वर्किंग वुमेन असतात, हाऊसवाईफ असतात, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत, मॅनेजमेंट करण्याची पद्धत ही वेगळी असते. पण मी कशा पद्धतीने मॅनेज करते हे आज मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याचबरोबर डेली रुटीन क्लिनिंगसुद्धा माझी कशी करते ते सुद्धा आज मी तुमच्यासोबत शेअर करते. इकडे अगस्त्यही उठला होता. म्हटलं चला आता क्लिनिंगला लागूया. आणि बघा क्लिनिंग म्हणजे काय असतं ना, क्लिनिंग म्हणजे न संपणारी प्रोसेस. आज एका गोष्टीची तर उद्या दुसऱ्या गोष्टीची किंवा परवा तिसऱ्या गोष्टीची. आणि ही प्रोसेस ना सतत चालूच राहते. कारण आपल्याला आपलं घर सतत नीटनेटकं स्वच्छ हवंच असतं. धुळीने माखलेलं, वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतील ना तर हे कोणाला आवडतं? त्या जागेवर नसतील तर तिथे आपलंच मन लागत नाही. मग आपण काय करायला लागतो? लगेच क्लिनिंग करायला लागतो. खरं तर ना क्लिनिंग करायला आपण लगेचच रेडी असतो. पण आता काय झालं होतं की मकर संक्रांत झाली, अगस्त्यचा बड्डे झाला, बोरनान, सगळे पाहुणेही आले होते. त्यामुळे ना घर जरा अस्ताव्यस्तच झालं होतं आणि क्लिनिंग करायलाही काही वेळ मिळालाच नव्हता. म्हटलं चला आज क्लिनिंगही करून घेऊया. आणि ज्यांच्या घरात लहान मुलं असतात त्यांच्या घरात काही ना काही वस्तू आणि पसारा पडलेलाच असतो. जसं की त्यांची खेळणी, त्यांचे कपडे, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी पडलेल्याच असतात. थोडी मोठी झाली की पूर्ण घरात बुक्स पडलेले असतील. कारण तेव्हा खेळणी खेळायला वेळच नसतो, तेव्हा अभ्यासच करावा लागतो. आणि त्यामुळे ना ज्याचं काम त्याला डिवाईड करून द्यायचं. बघा ह्या सगळ्यात ना मी माझ्या वॉशिंग मशीनला कपडेसुद्धा लावून घेतले. कारण नाश्ता केला, चहा घेतला, घर थोडंसं आवरलं, फ्रेश झाले, आंघोळ केले, देवपूजा झाली, नाश्ता बनवला, नाश्तासुद्धा केला. आणि म्हटलं चला आता घराची क्लिनिंग करायला लागण्याआधी ना छान वॉशिंग मशीनला कपडेसुद्धा लावून घेऊया. जेणेकरून माझे इकडची क्लिनिंग होईपर्यंत वॉशिंग मशीनमध्ये कपडेसुद्धा होऊन जातील. म्हणून म्हटलं चला आता बेडरूमची क्लिनिंग करून घ्या सगळ्यात आधी. कारण जेव्हा दुपारी आपण निवांत सगळे कामं झाल्यानंतर निवांत आपला वेळ कुठे घालवतो तर तो बेडरूममध्येच घालवतो. बेडरूममध्ये दुपारी आल्यानंतर आपल्याला फ्रेशनेस जाणवायला लागतो. त्यामुळे ना आल्यानंतर सगळ्यात आधी बेडरूम क्लीन करून घ्या. या ब्रशने ना मी पूर्ण बेडरूम क्लीन करून घेतली. बेडशीटवर जे काही पायाची धूळ होती किंवा माझे ना सध्या हेअरफॉल होतो, त्यामुळे माझे काही केससुद्धा गळत होते. त्यामुळे मस्त असे त्या ब्रशने केस वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. बेडरूममध्ये बेड वगैरे पुसून घेतली, ज्याने खिडकीतून धूळ येते त्यामुळे ते सगळं क्लीन करून घेतलं. त्यानंतर ना आणि बघा त्यानंतर मी हॉलची क्लिनिंग करायला घेतली. कारण जेव्हा आपल्या घरी कोणी पाहुणा येतो तेव्हा पहिलं अट्रॅक्शन असतं ते म्हणजे आपला सोफा. क्लीन असला की आपल्या घरातनं एक रूम क्लीन असल्यासारखं वाटतं, घर स्वच्छ असल्यासारखं वाटतं. कारण घरात आलेला पाहुणा पहिलं पाहतो तर तो म्हणजे सोफा. कारण तो आल्या सोफ्यावरच बसतो आणि सोफा घाणेरडा असला की अस्ताव्यस्त असला की एकदम घरही अस्ताव्यस्त दिसतं आहे, क्लिनिंग दिसत नाही. त्यामुळे मी सोफा आधी क्लीन करून घेते, कव्हर व्यवस्थित करून घेतलं. आणि लहान मूल असल्यामुळे अगस्त्य लहान असल्यामुळे तो काही खाल्ला वगैरे की तो तिथेच पाडून जातो. त्यामुळे ते सुद्धा ब्रशने झाडून स्वच्छ करून घेतलं. आणि बघा खरंच मी म्हणते ना ज्याचे त्याचे कामं डिवाईड करून घ्यायला पाहिजे. म्हणजे जसे जसे तुमची मुलं मोठे होतात ना तुम्ही त्यांना शिकवलं पाहिजे की तू तुझे खेळणे व्यवस्थित करून ठेव. आता मी सुद्धा अगस्त्यला शिकवते की जेणेकरून त्याने बॉल वगैरे काही खेळत असेल किंवा बॉल असं इकडे तिकडे हॉलमध्ये वगैरे पडलेला असेल तर तू उचल आणि तुझा व्यवस्थित दुसऱ्या जागी ठेवून दे. असं ह्या छोट्या छोट्या सवयी आपण आपल्या मुलांना लावल्या पाहिजेत. जेणेकरून ना तुमच्याकडे जर बॉल्स, बॅट्स किंवा त्यांच्या गाड्या वगैरे असतील ना त्यासाठी तुम्ही ना एक बास्केट ठेवा. जसं की मी सुद्धा एक बॉक्स घेतलेला आहे. जेणेकरून काय होतं ना की मुलांना म्हणजे आपले जे काही खेळणी असतात ते त्यांना व्यवस्थित ठेवता येतील आणि हँडलसुद्धा करता येतील. त्यामुळे त्यांनाही शिस्त लागेल आणि आपलंही घर किंवा आपलंही काम कमी होईल, काम वाढणार नाही.
त्यामुळे आपल्याला एक छोटीशी मदतही होईल आणि त्यांनासुद्धा शिस्त लागेल. आणि खरं तर घरातूनच शिस्तीचा प्रकार सुरू होतो ना. बाहेर शिकवण्यापेक्षा आपण छोट्या छोट्या गोष्टी मुलांना शिकवल्या की मुलंही व्यवस्थित राहतात आणि आपल्याला घर क्लिनिंग करण्यासाठी सुद्धा हेल्प होते. बघा, अगस्त्यही निवांत बसला होता, मी क्लिनिंग करते तर तोही माझ्यासोबत बघतोय क्लिनिंग करण्यासाठी. आणि असं चालू असतं. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आपली मुलंही शिकतात. मस्त ब्रशनी वगैरे क्लीन करून घेतलं, सोफ्याचे कुशन वगैरे व्यवस्थित केले आणि आता हा टिपॉयसुद्धा स्वच्छ पुसून घेऊया म्हटलं. काय होतं ना, काही खाल्लं वगैरे की टिपॉयवरती पडलेलं असतं आणि एकदा स्वच्छ करून घेतलं की मग दिवसभर स्वच्छ असतं आपल्यालाही फ्रेश वाटतं. जेव्हा आपण टी व्ही वगैरे पाहायला येतो किंवा काही खायला बसलो की नंतर आपल्याला पण असं निवांत आणि छान वाटतं. आणि हा टिपॉय ना मी फ्लिपकार्टवरनं घेतलेला होता. खूप छान क्वालिटी आहे आणि खूप मस्त आलेला आहे. मला वाटतं मला 1000 रुपयाला काहीतरी पडलेला आहे तो आणि खूप छान पडला. खूप छान आहे. मी अगस्त्यच्या बड्डेसाठी स्पेशल घेतला होता आम्ही, कारण तेव्हा माझ्याकडे टिपॉयच नव्हता. एक टिपॉय आहे माझ्याकडे पण तो गावाकडे आहे, ते काय आम्ही आणलेला नव्हता. म्हटलं चला आता छोटा मोठा काम भागावं, एखादा टिपॉय आपण घेऊया, म्हणून हा टिपॉय घेतलेला होता. आणि खरंच खूप छान क्वालिटी आहे. पैशाच्या मानाने तर खूप मस्त आलेला आहे. आणि सोफा पण पुसून घेऊया म्हटलं, जे आपण बसलेलो असतो, कधी काही खातो किंवा चहाचा कप वगैरे पिलेला आपण ते ठेवतो, त्याच्यावरही थोडेसे डागं वगैरे पडलेले असतात. पण चला ते पण क्लीन करून घेऊया. आणि हा जो लॅम्प दिसतोय ना मोठा, तो सुद्धा क्लीन करून घेतला त्याच्यातलं सुद्धा. आणि इथे सुद्धा व्यवस्थित मला पुसून घ्यायचं होतं, कारण जेव्हा बाहेरून येतो आपण तेव्हा की होल्डरला चाव्या वगैरे अडकवतो, त्यामध्ये खूप धूळ बसते आणि वरतीसुद्धा धूळ येते की त्या बॉक्सवरतीसुद्धा, ते सुद्धा क्लीन करून घेतलं. आणि म्हटलं ना, क्लिनिंगची ही प्रोसेस ना कधीच बंद न पडणारी असते, कारण क्लिनिंग सतत आपल्याला करावी लागते. आणि खरं सांगू का, आपल्या गृहिणींना ना आपण जसं जसं क्लिनिंग करू ना तसं तसं जास्त कामं आपल्याला दिसायलाही लागतात, कारण आपल्याला धूळ सहनही होत नाही. इकडे माझी क्लिनिंग होईपर्यंत माझे कपडेसुद्धा मशीनला झाले होते. म्हणजे चला आता मस्त कपडेही वाळून घालून घेऊया. बघा, कामात काम म्हणजे हे असतं मॅनेजमेंट. आणि मॅनेजमेंट म्हणजे काय, आपण गृहिणींना मॅनेजमेंट शिकवावं लागत नाही, ते ॲटोमॅटिक होऊन जातं त्यांच्याकडनं. तसंच झालं. इकडे माझे साफसफाई होईपर्यंत, क्लिनिंग होईपर्यंत इकडे माझे मशीनला कपडेसुद्धा झाले. बघा किती पटापट कामं होतात ना कामं करायला लागलं की. नाहीतर आपण जर टाईमपास करत गेलो तर टाईमपासच होऊन जातो. छान असं कडक ऊनही पडलं होतं. चला म्हटलं सगळे कपडेही वाळत घालून घेऊया आणि बाकीच्या कामाला आता पुढच्या कामालाही सुरुवात करूया. म्हणून आता उन्हाळ्यात तर सगळे कपडे लवकरच वाळतात, पण लवकर एखादे कपडेसुद्धा थोडंसं थंड पडलं की मग वाळतसुद्धा नाहीत. त्यामुळे म्हटलं चला कपडे वाळत घालून घेऊया. त्यानंतर मला स्वयंपाकही बनवायचा होता, कारण दुपारचं जेवण वगैरे बाकीच होतं बनवायचं, ते सुद्धा बनवायला घेतलं. आणि आज दुपारच्या जेवणात ना मेथीचे पराठे होते आणि खिचडी, ताकाची कढी असा बेत ठरवलेला होता. म्हटलं चला आता मेथीचे पराठे वगैरे बनवून घेऊया. त्यानंतर खिचडी वगैरेही लगेच टाकून घेते आणि म्हणजे दुपारी कसं टाईमवर जेवणही होईल आणि माझे कामही आवरतील. बघा किती पटापट कामं, आणि घराची सुद्धा एका तासात क्लिनिंग करून घेतली की नाही. पटापट कामं केले की लवकर क्लिनिंग होऊन जाते. छान असं घरसुद्धा क्लीन करून घेतलं, सोफा क्लीन केला, बेडरूमची सुद्धा क्लिनिंग केली, छोट्या मोठ्या जे काही क्लिनिंग असतात ते सुद्धा केलं. त्यासोबत माझ्या घरातली सगळी कामंसुद्धा मॅनेज केली. नाश्ता बनवला, देवपूजा झाली आणि हे सगळी कामं करूनसुद्धा माझ्या स्वयंपाकाच्या वेळेला मी बरोबर त्या टाईमला माझा स्वयंपाकसुद्धा रेडी होता. जेव्हा जेवायचा टाईम असतो, आम्ही 2 वाजता जेवतो, 2 वाजेपर्यंत माझा स्वयंपाकसुद्धा रेडी झाला होता. सगळं निवांत झालं होतं आणि दगदग न होता झालं होतं. त्यामुळेही आपल्याला खूप आधार वाटतो. आपण वेळेचं नियोजन केलं, व्यवस्थित मॅनेजमेंट केलं आणि व्यवस्थित वेळेनुसार, वेळेच्या नियोजनानुसार कामं केले की आपल्याला कुठलंही काम जड जाणार नाही. त्यामुळे फ्रेश असं काम करून घ्यायचं, जेणेकरून सकाळी लवकर उठलं की निवांत आपल्या सोयीनुसार आपली कामं करायची वेळेनुसार, कारण वेळेला महत्त्व आहे. वेळ ठरवायची प्रत्येक कामाची. आपण ज्या कामाला वेळ ठरवली तेवढ्याच वेळेत आपण आपली ती कामं केली की आपली कामं पटापट होऊन जातात आणि आपल्याला लोडसुद्धा येत नाही. बघा माझं स्वयंपाकही झाला, घर क्लिनिंगही झाली, निवांत असं सगळे कामंही झाले आणि कुठलीही घाई गडबड न करता अगस्त्यला मॅनेज करून सुद्धा कामं झाली. त्यालासुद्धा माझ्यासोबत छोट्या मोठ्या गोष्टी शिकवल्या, तोही शिकतो क्लिनिंगचीही. आणि छोट्या छोट्या ट्रिकसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केल्या की कामं आपले कसे काय मॅनेज करायचे.
त्यानंतर जेवण ओमकेशही त्यांचा ऑफिसचा ब्रेकही होता जेवणाचा, ते सुद्धा आले होते जेवायला. म्हटलं चला आता गरम गरम मेथीचे पराठे आणि छान खिचडी ताकाची कढी खाऊ, जेवण करूया, हा सगळा बेत होता. आणि ते मेथीच्या पराठ्याला मी बेसिक जे काही आपण जे असते तेच वापरलेलं होतं. मी काही त्याची रेसिपी क्विकमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. गव्हाचं पीठ, त्यात मी थोडंसं अर्धी वाटी कढीपीठ टाकलं होतं, त्यात ओवा, जिरे, मोहरी, जे काही आपले मसाले असतात सगळे ॲड करून घेतले होते. मेथी बारीक कट करून टाकली होती आणि त्यातनं मी तांदळाचं पीठ टाकलं होतं थोडंसं आणि कणिक मळून घेतलं. एवढंच, इतकी सोपी रेसिपी. आणि मला ना मेथीचे पराठे पहिलं तरी आवडत नव्हते, त्यानंतर छान असं आता खूप आवडायला लागले. मस्त असा स्वयंपाक केला, श्रीखंडही आणला होता आम्ही. त्यानंतर जेवण झालं. जेवण झाल्यानंतर संध्याकाळी ना जे काही कपडे वाळत घातले होते ते सुद्धा बाहेर काढले, वाळले होते म्हणून घरात आणले, ते घडी करायला घेतले. आणि अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओसुद्धा इथेच संपवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर स्वतःची काळजी घ्या. आणि बघा सगळं मॅनेज करूनसुद्धा वेळ उरलाच की नाही. म्हणून चला आता एका तासात घर क्लिनिंग कसं करायचं हे